मराठवाड्यात अद्याप पूर परिस्थिती ओसरलेली नाहीये। त्यातच अनेक घरं देखील शेतकऱ्यांची पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच शेतकऱ्यांचं खरं धन मानलं जाणारं पशु म्हणजेच गाई, म्हैस, बैलजोडी ही जी आहे ती खरी धन मानली जातात, तीच आता पाण्याखाली या पूर परिस्थितीत वाहून गेलेली आहे। यासाठी आता मुंबईतील पशु महाविद्यालय मुंबई ही संपूर्ण टीम जी आहे ती सज्ज झालेली आहे। अनेक या पूर परिस्थितीत अनेक प्राणी म्हणजे जे खरं शेतकऱ्यांचं खरं धन मानलं जातं ते या संपूर्ण पूर परिस्थितीत वाहून गेले आहेत। तर काही पशु जे आहेत ते आपल्याला आजारी पडताना आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, उद्यापासून संपूर्ण पशु महाविद्यालयाची टीम जी आहे ती उद्यापासून मराठवाड्यात दाखल होणार आहे, काय सांगाल? आता आमची ही जी टीम मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, जसं आता खांडेकर सरांनी सांगितलं, आमचं महाविद्यालय, आमचे जे स्टाफ आहेत ते विद्यार्थी आणि माझी संघटना हे नेहमीच अशी काही परिस्थिती उद्भवली महाराष्ट्रात की नेहमीच आपण मदतीला धावतो आणि यावर्षी आम्ही तेच हाक मारली आमच्या माजी विद्यार्थी संघटनेला आणि त्यांनी भरभरून मदत केली। तसंच आमचे विद्यार्थी नेहमी तयार असतात आणि कोणतीही परिस्थिती येवो आम्ही सदैव तयार असतो। आणि ही जी आता परिस्थिती जी उद्भवली आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा त्रास झालेला आहे, तर तो त्रास थोडा फार कसा कमी करावा आपल्या माध्यमाने, तर ॲटलिस्ट कमीत कमी त्यांच्या जनावरांना आपण काय पुरवू शकतो, कारण की खाद्य मिळणार नाही, त्यांना उपचार होणार नाही, तर त्या उपचारासाठी आपली ही टीम सगळी सज्ज झाली आहे। आणि त्यामुळे हे जे खाद्यपदार्थ ज्या जनावरांना पाहिजे तसंच त्यांच्या उपचारासाठी वॅक्सिनेशन म्हणा, ज्याप्रमाणे ते काही बरेचसे रोग माणसांना पण होऊ नये तर ते पण बऱ्या प्रमाणात आपण थांबवू शकतो आणि जनावरही व्यवस्थित राहतील, लोकांना जनावरांकडून माणसांना पण काही रोग होणार नाहीत, तेही बऱ्यापैकी आटोक्यात येईल आणि शेतकऱ्यांनाही थोडासा दिलासा मिळेल की त्यांचा जनावरं अजून व्यवस्थित जिवंत आहेत आणि त्यांना चारा मिळतो आणि त्याच्यापासून थोडाफार जे काही दूध उत्पादन होत असेल तर त्यांना ह्या पूर परिस्थितीत त्यांच्या दुधापासून थोडाफार त्यांना जे काही न्यूट्रिशन लागेल तेही सध्या त्यांना मिळून जाईल। प्रामुख्याने पाहायला गेलं तर जनावरांपासून माणसांना होणारे आजार जे आहेत ते कुठले कुठले असू शकतात किंवा काय त्याच्यापासून कशा प्रकारे संरक्षण करावं? सर्वात महत्त्वाचं तर पूर परिस्थितीत हा लेप्टोस्पायरोसिसचा साथीचा जो रोग आहे तो जास्त होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जे वासरं, कालवडं आहेत त्यांना गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते, तर ते ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत। तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी जर आधीपासूनच आपण जर हे सगळे उपचार केले, जनावरांचे वॅक्सिनेशन दिलं, तर बऱ्या प्रमाणात आपण हे साथीचे रोग थांबवू शकतो। कुठले कुठले वॅक्सिनेशन आणि कुठले कुठले औषधं जे तुम्ही प्रामुख्याने घेऊन जाणार आहात? आता सध्या तर मोस्टली FMDचे जास्त वॅक्सिन्स असतील आणि रेंडोपेस्टचे पण HS आणि BQ हे पण असणार आहे। ही संपूर्ण टीम जी संपूर्ण ही मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण टीम आता या पूर परिस्थितीत अनेक ज्या मराठवाड्यात जी गावं आहेत त्या गावात थेट जाणार आहेत आणि या संपूर्ण पशु संदर्भात जी आजार आहे किंवा ते अवेअरनेस आहे ते देखील आपल्यासोबत ते सांगणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या संपूर्ण महाविद्यालयाचे प्रोफेसर आहेत। सर, काय सांगाल, प्रथमतः जी संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक खरं जे शेतकऱ्यांचं धन मानलं जातं ती या संपूर्ण वाहून गेलेली आहे, कशा प्रकारे तुमची मदत असणार आहे? काय काय प्रामुख्याने तुम्ही मदत जी आहे ती घेऊन जाणार आहात? हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय 139 वर्षाचं जुनं महाविद्यालय आहे आणि ह्या महाविद्यालयाची थोर परंपरा आहे। ज्या ज्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येतात, जसं किल्लारीचा भूकंप होता, भुजचा भूकंप होता, ओरिसाचं सायक्लोन होतं, तिथे पूरग्रस्त परिस्थिती होती, किंवा इतर कुठल्याही 5 वर्षापूर्वी सांगली, कोल्हापूर भागात पूरग्रस्त परिस्थिती होती, त्यावेळेला ह्या महाविद्यालयाचे पशुवैद्यक, शिक्षक आणि विद्यार्थी जाऊन तिथे जनावरांचे जे साथीचे रोग येतात पूर परिस्थितीमध्ये किंवा त्यांना चाऱ्याचा अभाव असतो, चारा किंवा भरडा किंवा आपण पेंड म्हणतो, त्यांना खाण्याची कमतरता भासते, अशा ठिकाणी तिथं खाद्य वाटप, पशुखाद्य वाटप आणि खनिजे किंवा मिनरल म्हणतो आपण, व्हिटॅमिन्स वगैरे ते सुद्धा देतो, कारण त्या जनावरांची प्रतिकारशक्ती वाढावी आणि हे जे साथीचे रोग आहेत
ते जनावरांपासून माणसांना होणारे, माणसापासून जनावरे होणारे थांबावेत आणि त्यामुळं पशु तसंच माणसाचं आरोग्य देखील धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही त्यांना तिथे मार्गदर्शन वगैरे करत असतो. आणि आम्ही साधारणतः उद्या आमची 15-20 लोकांची टीम इथून निघत आहे. आम्ही प्रथम सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारपळ ह्या गावी शिना नदीच्या काठाचं गाव आहे. तिथे आम्ही जाऊन 250 ते 300 पशुखाद्याच्या 250 ते 300 किलो पशुखाद्य आणि मिनरल मिक्सर ज्याला खनिजे म्हणतो आणि औषधोपचार, व्हॅक्सिनेशन, लसीकरण ह्या पूरग्रस्त परिस्थितीनंतर पशुधन जे आहे ते इतर रोगांना बळी पडू नये, जसं हिमोरेजिक सेप्टिसिमिया आहे, फूड अँड माउथ डिसीज आहे, लाळ्या खुरकूत म्हणतो आपण, त्याचं व्हॅक्सिनेशन आणि काही आजारी जनावर आहेत त्यांना आपण औषधोपचार, त्यांना जे काही लागणारे औषधोपचार आणि बाकी जे काही मृत जनावर असेल त्यांचं पोस्टमॉर्टम करून ते नक्की त्यांचं जे निधनाचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या संपूर्ण पूर परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर अनेक प्राणी जे आहेत ते मृत पावलेले आहेत आणि दुसरीकडे काही प्राणी देखील म्हणजे गायी असतील, म्हशी असतील, बैलजोडी असतील, शेळ्या मेंढ्या असतील, हे सर्व देखील आजारी देखील पडलेले आहेत. तर ह्या संपूर्ण आजारामुळे माणसाला होणारे कुठले कुठले आजार जे आहेत ते होऊ शकतात? बरेच जे बॅक्टेरियल किंवा व्हायरल डिसीजेस आहेत ते जनावरांचे माणसाला होतात आणि हायजेनिक परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने ते आपण त्यांचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन आणि तसंच आजारी जनावरांचं औषधोपचार तिथे करणार आहोत. आणि सोलापूर जिल्ह्यानंतर आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात बाधित जे गाव आहे ते शेळेवाडी, तिथे आम्ही भूम परांडा तालुक्यातलं तिथे आम्ही जाणार आहोत. त्यांनी असं एक परत दुसऱ्या दिवशी तिथे सेम अशाच प्रकारचा औषधोपचार, व्हॅक्सिनेशन आणि पशुखाद्य वाटप आणि मिनरल मिक्सर वाटप आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर परळी, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पोहनेर या गावी आम्ही जाणार आहोत. आणि आजची परिस्थिती तिथे आहे की तिथे सगळे रस्ते बंद आहेत, पूर्ण संपर्क तुटलेला आहे. तरी आम्ही 1-2-3 दिवसांना तिथे पोहोचणार आहोत आणि तिथल्याही जे पशु आजाराचा औषधोपचार आणि खाद्य वगैरे याचं वाटप आम्ही करणार आहोत. पण सर पाहायला गेलं तर संपूर्ण म्हणजे अगदी प्राण्यांपासून म्हणजे या संपूर्ण गुरांपासून होणारे माणसांना आजार कुठले आजार उद्भवू शकतात किंवा होऊ शकतात, हे थोडंसं गॅस्ट्रोसारखा आजार आहे किंवा आपला रिंडर पेस्ट आहे, आणि बरेच आजार आहेत ते होऊ शकतात. आणि अनहायजेनिक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बॅक्टेरियल डिसीजेस वगैरे होऊ शकतात. हे मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय आणि मुंबई पशुवैद्यक माजी विद्यार्थी संघटना आणि मुंबई पशुवैद्यक विद्यार्थी परिषदेच्या सौजन्याने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वसाधारण आम्ही जवळपास 15 ते 20 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे. आमच्या माझ्या विद्यार्थी संघटनेच्या माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी निधी उपलब्ध करून देऊन हे पशुखाद्य आणि मिनरल मिक्सर हे खरेदी करून आम्ही त्या डिस्ट्रीब्युटरला आम्ही त्यांचं पेमेंट केलेलं आहे आणि हे त्या ज्या गावात आम्ही जाणार त्या गावात ते तिथं पोहोचवणार आहे आणि आम्ही इथून औषधं आणि व्हॅक्सिनेशन इथून घेऊन जाणार आहे. प्रामुख्याने कुठली औषधं जी आहेत ती या विद्यालयातून नेण्यात येणाऱ्या व्हॅक्सिनेशन जसं तुम्ही म्हणता ती कुठली नेणार आहेत, ते कुठल्या आजारांपासून बचाव करू शकतात? साधारणतः आम्ही अँटीबायोटिक्स घेतो, विटॅमिन्स घेतो, बी कॉम्प्लेक्स वगैरे घेतो ज्याच्यामुळं प्रतिकारशक्ती वाढते, किंवा तापाचे वगैरे त्यासाठी अनाल्जेसिक्स वगैरे घेतो, किंवा त्यांना जर डिहायड्रेशन असेल किंवा इतर रोग असेल तर सलाईन आपण त्यांना जे इलेक्ट्रोलाइट्स वगैरे त्यासाठी सलाईन RL, DNS, D5 आणि इतर इंजेक्टेबल औषधं आम्ही घेऊन जातो. आणि जखमा वगैरे असतील तर त्या जखमांचं पासून अँटीबायोटिक्स आणि मलम, ऑइंटमेंट किंवा बाकीचे अँटीसेप्टिक सोल्युशन्स वगैरे आम्ही घेऊन जातो. प्रामुख्याने पाहायला गेलं तर संपूर्ण या पूर परिस्थितीत अनेक ठिकाणी आपल्याला पाणी आहे आणि त्यामुळे अनेक जे गायी आणि बैलांसाठी जे खास करून खाणं जे असतं, खाद्य जे असतं ते खाद्य आता उपलब्ध नाहीये. त्यामुळे आपल्या महाविद्यालयातून कुठली खाद्य किंवा कुठलं जे सुका खाऊ आहे तो यांच्यासाठी खाद्य नेण्यात येणार आहे? साधारणतः ह्या पूर परिस्थितीमध्ये हिरवा चारा उपलब्ध होत नाही, तर साधारणतः वाळला चारा, सुका चारा किंवा भरडा ज्याच्यात आपण कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत किंवा बाकी इतर जे कॉन्सन्ट्रेट्स आहेत ते जनावरांना दिल्यानंतर त्यांना म्हणजे एनर्जी जी असते त्यांची किंवा त्यांना ऊर्जा मिळू शकते असेच आपण खाद्य त्यांना घेऊन जात आहोत. आणि प्रतिकारशक्ती
त्यांची वाढवण्याच्या दृष्टीने मिनरल मिक्सर, खनिजे वगैरे अशा प्रकारचे आम्ही औषधं आणि मिनरल मिक्सर्स घेऊन जात आहोत. नक्कीच. तर हे होते प्रोफेसर या संपूर्ण पशुवैद्यालय महाविद्यालयाचे प्रोफेसर होते. यांनी अनेक जे प्राण्यांपासून होणारे आजार असतील आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे आहे ते पशूंना खाद्य जे आहे ते उपलब्ध नाही आहे, त्यासाठी देखील जे आहे ते हे संपूर्ण महाविद्यालय आता सज्ज झालेलं आहे आणि उद्यापासून थेट या संपूर्ण मराठवाड्यात संपूर्ण 15 जणांची टीम देखील उद्यापासून मराठवाड्यात दाखल होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.